नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर। तर लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची माहिती आहे। लाडकी बहीण योजनेची KYC करत असताना अनेक लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम येत होते। OTP जात नव्हता, आधार कार्ड नंबर पात्र यादीत नाही असा एरर येत होता। असे प्रॉब्लेम येत असतानासुद्धा अनेक लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केलेले आहे, परंतु त्यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींची KYC झालेली नाही। तर आपले 1500 रुपये प्रति महिना येणारा जो काही हप्ता आहे तो सुरू ठेवण्यासाठी आपल्याला आपली KYC झाली आहे का नाही हे तपासावं लागणार आहे। तर ते कसे तपासायचे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर KYC झाली आहे का नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला ladkibhin.maharashtra.gov.in या गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा हा ऑप्शन दिसत असेल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं लाभार्थी आधार क्रमांक टाका म्हणून एक ऑप्शन दिसत आहे। त्या ठिकाणी तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे। खाली दिलेला कॅप्चा आहे असा या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि या ठिकाणी मी सहमत आहे या चेकबॉक्सवरती क्लिक करून OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे। तर OTPवर पाठवा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा मेसेज येत असेल, वॉर्निंग या आधार क्रमांकाची KYC पूर्ण झालेली आहे। असा जर मेसेज तुम्हाला येत असेल तर तुमची KYC पूर्ण झालेली आहे, तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। परंतु ज्यांना असा ऑप्शन येणार नाही त्यांना KYC पूर्ण करावी लागणार आहे। तर KYC कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण झाल्याची तुम्ही खात्री करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल व दिलेली माहिती आवडली असेल आणि भविष्यात अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।